नमस्कार मित्रमैत्रिणींनो. बदलापूरमधल्या या शाळेमध्ये 3 ते 4 वर्षाच्या मुलींसोबत जे झालं होतं त्याच्यामुळे अख्खा महाराष्ट्र हळहळला. आपल्याला सुरुवातीला फक्त इतकंच वाटलं होतं की अक्षय शिंदे नावाच्या या मुलाने 3 ते 4 वर्षाच्या शाळेत शिकणाऱ्या चिमुरडींसोबत अत्यंत घाणेरड्या पद्धतीने बलात्कार केला. मात्र आता तपासातून बाहेर येणाऱ्या गोष्टी जर तुम्ही ऐकल्या तर तुम्ही शॉक्ड व्हाल. या मुलाची 2 लग्न झाली होती असं म्हणत आहेत. या मुलाला लेडीज टॉयलेटमध्ये सुद्धा एंट्री होती असंही समोर आलेलं आहे. याशिवाय शाळेतल्या प्रिन्सिपलला जेव्हा लक्षात आलं तेव्हा या प्रिन्सिपलने पालकांवर आणि मुलींवरच डाऊट घ्यायला सुरुवात केली. या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर बदलापूरमध्ये जे झालं होतं त्याच्यावर मी पहिल्या व्हिडिओमध्येही बोललेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 3 ते 4 वर्षाच्या मुली या शाळेमध्ये शिकत होत्या. एक दिवस घरी आल्याच्या नंतर एका मुलीने आपल्या वडिलांना सांगितलं की मला सूच्या ठिकाणी दुखतंय, खाजतंय. वडिलांनी जेव्हा विचारलं, खोदून खोदून विचारलं, तेव्हा त्या मुलीने सांगितलं की आपल्या शाळेतलाच एक दादा आहे. दादा होय, या दादाने आपल्यासोबत काहीतरी केलं सूच्या जागी, असं त्या मुलीने सांगितल्याच्या नंतर त्या मुलीचा बाप हादरून गेला. मुलीच्या वडिलांनी तिच्या मैत्रिणीच्याही घरी फोन केला, मैत्रिणीच्या वडिलांना फोन केला. तेव्हा मैत्रिणीचे वडीलही सांगतात, हो माझी मुलगीसुद्धा शाळेमध्ये जायला घाबरते आहे, शाळेत जायला नको म्हणते आहे आणि तिनेसुद्धा असंच काहीतरी सांगितलं. त्यामुळे हे दोन्ही पालक एकत्र आले आणि ते शाळेला जाऊन त्यांनी भेट दिली. शाळेमध्ये काही लोकांना बोलायचा प्रयत्न केला. असं म्हणतात की शाळेतल्या एका क्लर्कच्या ही गोष्ट पहिल्यांदा कानावर पडली. या क्लर्कने शाळेतल्या प्रिन्सिपलला बोलायचा प्रयत्न केला. मात्र या प्रिन्सिपल मॅडम त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. प्रिन्सिपल मॅडमनी 2-3 दिवस तर त्याच्याकडे काहीही लक्ष दिलं नाही. त्यानंतर त्या मॅडमनी शाळेच्या ट्रस्टीला 14 ऑगस्टला सांगितलं असं म्हणत आहे. शाळेतल्या ट्रस्टींना सांगितलं. शाळेतल्या ट्रस्टींनी सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, काहीही केलं नाही. शेवटी या पालकांना पोलिसांकडे जावं लागलं. हे पालक जेव्हा पोलिसांकडे गेले, दुपारी 12 वाजता गेल्याच्या नंतर या पालकांना 12 तास बसवून ठेवलं. या पालकामध्ये या छोट्या मुली होत्या 3.5-4 वर्षाच्या. त्यांची आई होती, त्यातली एक आई प्रेग्नंट होती असं म्हणतात. तर हे लोक यांना पोलीस स्टेशनला 12 तास बसवून ठेवलं. बरं, सुरुवातीला आपण समजू शकतो की गेल्याबरोबरच 5 मिनिटात कोणीही FIR नोंदवून घेत नसतं. पण इन्व्हेस्टिगेशन करायला, विचारायला तुम्हाला किती वेळ जातो? अर्धा 1 तासामध्ये जर लहान मुली काहीतरी सांगत आहे तर तिथे पोलिसांना लिहून नाही घेता येत का? तर नाही. पोलिसांचं काम असं आहे की ते काय लिहून नाही घेत. ते वरून आदेश आल्याशिवाय किंवा कोणीतरी आपल्याला काहीतरी म्हणतंय का किंवा या प्रकरणाला दाबता येतंय का असं पाहिलं जातं, असा माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे. त्यामुळे या पोलिसांनी काहीही लिहून घेतलं नाही. तुम्ही विचार करा की त्या पालकांवर काय बिथरली असेल. आणि पालकांचं असंही म्हणणं आहे की पोलीस जेव्हा FIR नोंदवून घेत होते तेव्हा पोलिसांनी शब्द फिरवले. आपल्या सोयीनुसार त्यांनी तिथे शब्द लिहून घेतले असं पालकांचं म्हणणं आहे. ते ज्या तीव्रतेने सांगत होते त्या तीव्रतेचे ते तसे आपण ज्याला म्हणूया की अत्यंत घातक शब्द आहेत की जे जसं झालेलं आहे तसं न लिहिता विषयाला पातळ करण्याचा प्रयत्न झाला असं या पालकांचं म्हणणं आहे. याशिवाय पालकांचं असंही म्हणणं आहे की जर 2 मुलींवर ही गोष्ट झालेली असेल तर 2 मुलींचे 2 स्वतंत्र FIR नोंदवायला पाहिजे की नाही? तर नाही. पोलिसांनी सुरुवातीला एकाच FIRमध्ये ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करून टाकल्या आणि नंतर जेव्हा त्यांच्या मागे लागल्याच्या नंतर असं म्हणतात की आता 2 FIR ज्या आहेत त्या नोंदवल्या गेल्या आहेत या मुलाच्या विरुद्ध. त्यानंतर पोलिसांनी FIR नोंदवल्याच्या नंतर ऑब्व्हियसली जे होतं ते म्हणजे मेडिकल टेस्ट होते. मेडिकल टेस्टसाठी गेल्याच्या नंतरही या मुलींना मेडिकल चेकअपसाठी सुद्धा तब्बल 10 तास थांबावं लागलं. म्हणजे तुम्ही विचार करा, 10 तास मेडिकल टेस्टच होत नाही. कारण काय? त्याच्यातनं काहीतरी येईल की नाही ते आपल्याला माहिती आहे. पुणे पोर्शे कार, त्याच्यामध्ये कसे मेडिकलचे रिपोर्ट इकडचे तिकडे, ते दवाखान्यातले लोकसुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असतात. इथे काय असेल काहीही सांगता येत नाही. मेडिकलवाले, कारण की मेडिकल टेस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला टेस्ट तर निगेटिव्ह नाही दाखवता येत ना, सॅम्पल्स तुम्हाला निगेटिव्ह नाही दाखवता येत. ते सॅम्पल्स घ्यावेच लागतात. मेडिकल चेकअप करायला त्यांनी भरपूर वेळ लावला. त्याच्यामुळे ह्या दवाखान्यावर पण प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे किंवा त्यांच्यावर कोणता दबाव होता का हेही पाहिलं पाहिजे. आता मेडिकलनी चेक केलं आणि रिपोर्ट दिला. रिपोर्टमध्ये स्वच्छपणे तिथे लक्षात आलं की ह्या मुलीच्या इंटरनल ऑर्गनला, वजायना आणि इंटरनल इंटेस्टाईन जे आहे तिथे इजा पोहोचलेली आहे असं मेडिकल रिपोर्टमध्ये दिसतंय. जेव्हा हे पालक हा रिपोर्ट घेऊन त्या प्रिन्सिपलकडे जातात, शाळेच्या मुख्याध्यापिकेकडे जातात, तेव्हा मुख्याध्यापिका मॅडम काय म्हणतात? त्यांनी तर पहिल्यांदा या मेडिकल रिपोर्टवरच अविश्वास व्यक्त केला. हा मेडिकल रिपोर्ट खोटा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मॅडमचा काय प्रयत्न? तर नाही, तुम्ही मुद्दामून हा खोटा रिपोर्ट आणलेला असू शकतो. तुम्ही विचार करा,
खरंच आहे, हे इतकं वाईट वाटतं. म्हणजे आपल्याकडे मला माझ्या देशावर खूप प्रेम आहे माझं, पण जेव्हा अशा घटना होतात ना, जेव्हा एखादी मुलगी, एखादी पीडित ज्यांच्यावर काहीतरी गुजरलेलं असतं, ते असे जातात काहीतरी घेऊन, तर पहिल्यांदा जेव्हा त्या गोष्टीवर शंका उपस्थित केली जाते, तेव्हा फार वाईट वाटतं. आणि मुख्य म्हणजे ज्या व्यक्तीने ते भोगलेलं असतं, त्याला इतकं वाईट वाटतं. त्यांना असं वाटतं, "अरे यार, आम्ही याच्यातनं गेलेलो." त्या मुलींना काय वाटत असेल, की जेव्हा म्हणलं, की नाही हा रिपोर्ट खोटा आहे, ते लहान-लहान लेकरं ते म्हणत असतील, मग काय करायचे ते देवासारखे असतात बिचारे, त्यांच्या मनात काहीही नसतं. त्यांचा मोठ्या लोकांवरचा विश्वास उडून जाईल अशी कृत्य मोठ्या लोकांनी या व्यवस्थेने कुणीही करू नये. तर त्या प्रिन्सिपल मॅडम खरं तर तिला पण पकडायलाच पाहिजे. त्यांना काढून टाकलं असं म्हणत आहे तिथून. पण प्रश्न उपस्थित करणं हे किती घातक आहे. एवढा रिपोर्ट दाखवल्याच्या नंतरही आरोपीला पकडावं किंवा त्याला जाब विचारावं असं काहीही शाळेकडून केलं गेलं नाही आणि म्हणून पालकांनी अजून जास्त लोकांपर्यंत ती गोष्ट पोहोचवली आणि जास्त लोकांना ते कळल्याच्या नंतर लोक एकत्र आले. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा अजून रोज लोक एकत्र येत गेले आणि 20 ऑगस्टला जे रेल्वे स्टेशनवर सगळं रेल्वे स्टेशन भरून गेलं होतं, रेल्वे अडवल्या गेल्या होत्या, हे कशासाठी केलं गेलं होतं? प्रशासनाला जाग येण्यासाठी. कारण की जेव्हा हे लोक शाळेच्या बाहेर आंदोलनाला बसले होते तेव्हा कुणाचंही लक्ष गेलं का? नाही गेलं. जेव्हा रेल्वे थांबावं लागली मग त्यांच्या लक्षात आलं, अरे नाही आता रेल्वेच नाही जाऊ शकत आहे इथून. मग लक्ष गेलं सगळ्यांचं की हां इथे काहीतरी होतं आहे. म्हणजे हायकोर्टाने सुद्धा सांगितलं की जेव्हा लोक रस्त्यावर येतात तेव्हाच तुम्हाला ॲक्शन घ्यायचं सुचतं का? हे तर तुम्ही आधीच केलं पाहिजे. आता या आरोपीबद्दल काय खुलासे समोर आलेले आहेत ते पाहूया. तर हा आहे अक्षय शिंदे. याच्या घरी जेव्हा पोलीस हा आहे अक्षय शिंदे. जेव्हा 20 ऑगस्टला सगळ्यांनी आंदोलन केलं, रास्ता रोको केलं, रेल रोको केलं, अशी आंदोलनं झाल्याच्या नंतर पोलिसांनी SIT स्थापन करण्याचा निर्णय घेतला. 2 सदस्यीय SIT स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम स्थापन केली आणि या इन्व्हेस्टिगेशन टीमच्या हाती जे लागलेलं आहे ते आता आपण पाहूया. SITमधनं असं समोर आलेलं आहे की या मुलाची 2 लग्न झालेली आहे. पहिली पत्नी त्याच्या त्रासाला कंटाळून पळून गेली. ती पळून गेल्याच्या नंतर 4च महिन्यात ह्या माणसाने दुसरं लग्न केलं आणि दुसरी पत्नीसुद्धा त्याची पळून गेली. आता मला सांगा ह्या माणसाकडे हा जर अशा प्रकारचा नराधम असेल, अशा प्रकारचं तो कृत्य करत असेल, तर कोणती बायको आणि कोण त्याच्यासोबत थांबणार आहे? ज्या माणसाला हे कळत नाही की ही लहान लेकरं आहेत आणि आपण काय करतो आहोत, त्याच्यासोबत बायको कशाला थांबेल? पण वाईट इतकं वाटतं की या शाळा प्रशासनाला त्याच्या तोंडाकडे पाहून हे कळलं नाही. मी तर म्हणते की या शाळा प्रशासनाने जेव्हा याला घेतलं तेव्हा त्यांना कळायला नको का की याचं काय बॅकग्राऊंड आहे, याच्यावर काही केसेस आहेत का, याचं काय एकंदर वाईब तुम्हाला येते, की झालं BJPचा सदस्य आहे म्हणलं की घेतलं. असं शाळा प्रशासनाने करायला नको होतं, पण ते तसं झालेलं आहे असंच दिसतं. कारण की याची अपॉइंटमेंट कुठून केली हेही कळत नाही. SITमधनं जे अजून समोर आलेलं आहे ते म्हणजे त्या पीडित अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला जवळपास 1 इंच इतकी इजा झालेली आहे असं SITने म्हटलेलं आहे. त्यानंतर गेल्या 15 दिवसात अल्पवयीन मुलींवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार झालेला आहे. म्हणजे हा अत्याचार फक्त एकदा दोनदा झालेला नाही आहे. हा मुलगा लागला 1 ऑगस्टपासून, तेव्हापासून त्या 15 दिवसात अनेकदा अनेक मुलींसोबत ते झालेलं असू शकतं. एक खूप मोठं रॅकेट असू शकतं. त्यानंतर 1 ऑगस्टला कंत्राटी पद्धतीने जेव्हा याला घेतलं तेव्हा त्याचं बॅकग्राऊंडसुद्धा यांनी तपासलं नाही, त्याची सामाजिक पार्श्वभूमी तपासली नाही. याशिवाय या माणसाला शाळेच्या आवारामध्ये सगळीकडे एंट्री होती, सगळीकडे तो जाऊ शकत होता. म्हणजे जेंट्स वॉशरूममध्ये तर जातो, लेडीज वॉशरूममध्येही साफ करण्याचं त्याला काम होतं. म्हणजे मला कळत नाही हा कुठल्या शाळेमध्ये कुठे कोणी असं करतं की एका जेंट्सला लेडीज वॉशरूम साफ करायला ठेवतं. असं कोणीच करत नाही. आणि संघाची शाळा आहे, जे ट्रस्टी सगळे लोक हे BJPशी संबंधित आहेत. त्यानंतर SITमध्ये हेही लक्षात आलेलं आहे की शाळा प्रशासन तब्बल 48 तास या तक्रारीवर गप्प होतं, शांत होतं. शाळा प्रशासनाने काहीही केलं नाही. म्हणजे जेव्हा पॅरेंट्स गेले तेव्हापासून प्रशासनाने काहीही केलं नाही, पालकांशी ते बोलले नाही, भेटले नाही. त्यानंतर हे शाळेचं जे स्वच्छतागृह आहे ते एका निर्जन ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची स्टाफ रूफ असते त्याच्यापासून लांब ते वॉशरूम आहे. बरं, लांब असताना सुद्धा तिथे CCTV असं काहीही तिथे नव्हतं. त्यामुळे इथलं शिक्षण विभाग असेल किंवा मुंबईचे जे काही शिक्षण अधिकारी असतील त्यांच्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहे, मुंबईचे नाही ठाण्याचे. त्यानंतर अजून एक अत्यंत घाणेरडं इन्सेन्सिटिव्हिटीची हद्द ज्याला आपण म्हणूया, की ही जी शाळेची मुख्याध्यापिका आहे तिला जेव्हा रिपोर्ट दाखवला तेव्हा तिने तर म्हणलं की रिपोर्ट खोटा आहे. त्याच्यानंतर तिने अजून एक म्हटलं की या मुली 2 तास सायकल चालवली का या मुलींनी? अरे बाबा, त्या पोरी आपल्या तोंडाने सांगत आहेत की त्या माणसाने असं काहीतरी माझ्यासोबत केलेलं आहे किंवा त्या मेडिकल रिपोर्टमध्ये काहीतरी समोर येतं आहे आणि तरीही शाळेच्या प्रशासनाचे लोक म्हणतात 2 तास
सायकल चालवली का? असू शकतो की 2 तास सायकल चालवल्यामुळे त्या भागाला इजा होऊ शकते. पालकांना किती असं झालं असेल की बापरे, थकवा येतो जेव्हा तुम्ही काहीतरी खरं सांगत असता आणि समोरचा तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. अत्यंत थकवा जाणवतो, तेव्हा असं हतबलता जाणवते. आणि जेव्हा आपण म्हणतो की हे काहीतरी झालं याच्यामध्ये अक्षय शिंदेचा दोष आहे आणि बाकीचं प्रशासनाला, सरकारला दोष नाही द्यायला पाहिजे. सरकारला दोष नाही द्यायचा तर मग काय करायचं आता मला सांगा? जर सरकारला शाळा भीत नसेल, जर सरकारला पोलीस भीत नसतील, जर सरकारला दवाखाना भीत नसेल, तर मग सरकारला दोष नाही द्यायचा का? शाळेने लगेच ॲक्शन घेतली असती जर त्यांना भीती असती की आपल्यावर ॲक्शन होऊ शकते. पोलिसांनी लगेच तक्रार नोंदवून घेतली असती जर त्यांना कळलं असतं की नाही आपल्यावर लगेच ॲक्शन होऊ शकते. दवाखान्यांनी लगेच ट्रीटमेंट केली असती, टेस्टिंग केलं असतं जर त्यांना माहीत असतं की आपल्यावर भयंकर मोठी कारवाई होऊ शकते. पण या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला फार काही होणार नाही. जसं की पहिल्या दिवशी निलंबनाचे आदेश आले. पोलीस मॅडम ती शोधा शितोळे निलंबन केलं म्हणे. आजची बातमी आहे की त्यांना मुंबईमध्ये ट्रान्सफर केलं. 2 दिवसाचं ते निलंबन होतं फक्त. म्हणजे जर गृहमंत्रालय अशा प्रकारे पातळ पद्धतीने यांच्यावर ॲक्शन घेत असेल तर मला सांगा ह्या बाईला भीती राहणार आहे का? उद्या परत जिथे तिची बदली झालेली आहे त्या ठिकाणी अशी केस आली, समजा तिने लेट केलं, डिले केलं, झाकण्याचा प्रयत्न केला, तरी काय होईल? तिचं 2 दिवस निलंबन होईल आणि चौथ्या दिवशी तिची दुसरी कुठेतरी बदली होईल, चांगल्या ठिकाणी, मोठ्या ठिकाणी किंवा कुठेही. म्हणजे तिचं फारसं काही बिघडतं का? काहीही बिघडत नाही. प्रिन्सिपल मॅडम, मुख्याध्यापिका, तिची पण बदली केली. एका शाळेतल्या शिक्षकांना काढून टाकलं. पण यांना काढून टाकलं तर किती दिवसासाठी? हा मुद्दा आहे. आपल्याला पहिल्या दिवशी तर बातम्या ऐकताना फार भारी वाटतं, अरे वा, हा ॲक्शन तडक घेतलेली आहे, काढून टाकलेलं आहे वगैरे. 4 दिवसामध्ये आपल्याला आता अजून बातम्या येतील की या मुख्याध्यापिकेला दुसरीकडे कुठेतरी पाठवलेलं आहे. ते कलकत्त्यामध्ये जे झालं की नाही, त्या कॉलेजचं प्रिन्सिपल आहे त्याला काढून टाकलं, तर दुसऱ्याच दिवशी त्या प्रिन्सिपलला कुठे दुसरीकडे अपॉइंट केलं. म्हणजे त्याच्यासाठी जसं बंगालचं सरकार दोषी आहे तसंच इथलं सरकारसुद्धा दोषी आहे की या सरकारने काय केलं आहे, लगेचच त्या पोलीसची मॅडम जिनी 12 तास लावले रिपोर्ट नोंदवून घ्यायला, तिला दुसरीकडे आरामात जे आहे ते बसवलेलं आहे. आणि अशा प्रकारे जर हे सरकार, हे प्रशासन, हे पोलीस कर्मचारी असं काम करत असतील तर खरोखर या लोकांचा विश्वास राहणार आहे का? त्याच्यापुढे हायकोर्टाने सुद्धा या शाळेला, प्रशासनाला सडकावलेलं आहे. हायकोर्टाने सुमोटो तत्वावर म्हणजे स्वतःहून ही केस हातात घेतली आणि हायकोर्टाने एक निर्णय दिला. हायकोर्टाचं जे तुम्हाला इथे दिसत असेल समोर, हायकोर्ट बघा काय म्हणत आहे. हायकोर्ट म्हणत आहे की अशा अनेक घटना आहे ज्याची नोंद केली जात नाही. अशा घटनेबद्दल बोलण्यासाठी खूप मोठं धैर्य लागतं. FIR नोंदवण्यासाठी झालेला विलंब आणि तक्रार दाखल करून घेण्यासाठी पीडितेच्या कुटुंबियांना तासनतास ताटकळत ठेवण्यात आल्याचं विचारात घेऊन बदलापूर पोलिसांना तपासाबाबत बरीच उत्तरं द्यावी लागतील. ही घटना गंभीर आहे, पण पोलिसांनी गांभीर्याने का नाही घेतलं? बदलापूर पोलिसांनी काय तपास केला हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे असं हायकोर्ट म्हणतं. हायकोर्ट पुढे असं म्हणतं की आम्हाला फक्त 2 पीडितांना न्याय मिळवून द्यायचा आहे. मुलींच्या सुरक्षेची अजिबात तडजोड केली जाऊ शकत नाही. लोकांचा विश्वास उडायला नको. गुन्हा दाखल करण्यासाठी लोकांनी अशा प्रकारे रस्त्यावर यायला नको. हायकोर्टाने खूप महत्त्वाचं बोललं आहे की लोकांचा विश्वास उडायला नको. आणि मी जे तुम्हाला आत्ता सांगितलं, शाळेची मुख्याध्यापिका, पोलीस आणि दवाखाना, यामुळे लोकांचा या प्रशासनावरचा, या इथल्या व्यवस्थेवरचा विश्वास उडतो आहे. तो विश्वास परत टिकवायचा असेल तर या प्रशासनाला चांगलं काम करावं लागेल, नाहीतर येत्या विधानसभेला हा महाराष्ट्र दाखवून देणार आहे. आणि ते जे राज ठाकरे म्हणतात ना की माझ्या हातात सत्ता द्या, मी दाखवतो की पोलिसांना धाक काय असतो तो, तर त्यांचं वाक्य बरोबर आहे. पोलिसांना धाक असला पाहिजे. सरकारचा धाक असेल तर ते बरोबर काम करत असतात. तर हेच आजच्या प्रकरणावरून मला सांगायचं होतं. या प्रकरणावर अजून काही अपडेट्स येतील तर तेही मी तुम्हाला नक्की सांगेल. तोपर्यंत पोलिसांनी केलेला विलंब, शाळेने दाखवलेला असंवेदनशीलपणा आणि दवाखान्यांनी केलेलं डिले, या सगळ्याचा आपण निषेध केलाच पाहिजे.